विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्रे राज्यशास्त्र विभाग दिवस 39वा इयत्ता 10वी राज्यशास्त्र विभागातील प्रकरण क्रमांक 4 प्रकरण क्रमांक 4 सामाजिक व राजकीय चळवळी अध्ययन निष्पत्ती. सामाजिक चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात ते ओळखता येणे आणि सेतू बांधणीसाठी इयत्ता 9वी राज्यशास्त्र विभागातील प्रकरण 6 आंतरराष्ट्रीय समस्या अध्ययन निष्पत्ती. पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे, ही जाणीव विकसित होणे. एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव. पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो, जागतिक पर्यावरण दिन. प्रश्न क्रमांक 2, पर्यावरण म्हणजे काय? सूक्ष्मजीवापासून मानवापर्यंत सर्व प्रकारचे सजीव आणि त्यांच्या अस्तित्वासाठी पूरक असणारे सर्व नैसर्गिक घटक यांना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, पर्यावरणासंबंधी कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत? पर्यावरणासंबंधीच्या समस्या. प्रदूषण. 4 प्रकारचं प्रदूषण आहे. वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण, मातीचं प्रदूषण, जमीन प्रदूषण. त्यानंतर दुसरी समस्या जागतिक तापमान वाढ. याचे अनेक दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. उदाहरणार्थ, ध्रुवीय प्रदेशामध्ये हिमनग वेगाने वितळत आहेत आणि त्यामुळे सागराच्या पाण्याची पातळी वाढते आहे. विविध समुद्र किनाऱ्यांवरची शहरे येत्या काही काळामध्ये ही सागराच्या वाढलेल्या जलपातळीमुळे पाण्याखाली जाण्याची शक्यता किंवा धोका निर्माण झालेला आहे. पर्जन्य चक्रावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. वृक्षतोड अथवा जंगलतोड. तापमानवाढीचं हे प्रमुख कारण आहे. CO2चं प्रमाण वाढतं आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आहे आणि अनेक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. खाणकाम. वाढत्या खाणकामामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झालेला आहे. नद्यांमधील वाळूचा बेसुमार उपसा सर्वच देशांमध्ये होतो आहे आणि यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याला कारणीभूत ठरत आहे. नद्यांमधील वाळूचा उपसा. जगभर औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्याची कारणं पहिल्या मुद्द्यात येतात. प्रदूषण, त्यातलं प्रामुख्याने वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण. कारण कारखान्यांमधलं जे दूषित पाणी आहे ते प्रक्रिया न करता त्याचे स्रोत थेट मुख्य पाण्याच्या स्रोतांना जोडले जातात, थेट नद्यांमध्ये जोडले जातात, समुद्रात जोडले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ॲक्वा लाईफ नष्ट होत आहे, जलजीवसृष्टी नष्ट होते आणि हे एकूणच पर्यावरणाला घातक आहे. वाढतं शहरीकरण, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेचं प्रमाण जे वाढलेलं आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याचा मोठा प्रश्न महानगरांमध्ये निर्माण झालेला आहे. बकाल झोपडपट्ट्या किंवा मानवी वस्तीचं व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियोजन याचा अभाव असल्यामुळे या ज्या झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत त्यामुळे आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर होत चाललेले आहेत आणि वाढत्या तापमानामुळे आणि किरणोत्सर्गामुळे ओझोन थराचा जो नाश होतो आहे, ओझोन विनाश, हे देखील पर्यावरण ऱ्हासाचं एक महत्त्वाची समस्या आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण पर्यावरणासंबंधीच्या या समस्या बघितल्या. पुढचा प्रश्न, पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुम्ही
कोणते प्रयत्न केले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हा वैयक्तिक प्रतिसादाचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या परीने वैयक्तिक स्तरावरती काय प्रयत्न केलेले आहेत पर्यावरण रक्षणासाठी ते या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करणे आवश्यक आहे वहीमध्ये प्रतिसाद लिहिताना प्रश्न माध्यमातून. त्यानंतर 5वा प्रश्न, नैसर्गिक साधनसंपत्तीत कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये वने म्हणजे जंगले, नद्या, सरोवरे, पर्वत, खनिजे, खनिज तेल, खनिज वायू, सागर, महासागर आणि त्यातील ॲक्वा लाईफ किंवा मरीन लाईफ, जमीन, पशुधन, वन्यजीव आणि सागरी जीवसृष्टी, ज्याला मरीन लाईफ, ॲक्वा लाईफ म्हटलेलंच आहे सुरुवातीलाच. तर ही सगळी नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणून गणली जाते. दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्या निरीक्षणाच्या आधारे त्या चित्राला अनुसरून तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचं आहे, ते तुम्ही लिहायचं आहे. तेव्हा ते तुमच्या निरीक्षणावरती तुमचं मत अवलंबून असेल. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. पर्यावरणाचे घटक, वनस्पती आणि प्राणी असे 2 घटक दिलेले आहेत आणि 4 आपल्याला विचारलेले आहेत. नद्या, सरोवरे, पर्वत, जमीन अथवा मृदा आणि सागर आणि महासागर. त्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न पुढील कालरेषेवर दाखवा. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न कालरेषेवर दाखवायचे आहेत. तेव्हा काही ठिकाणी 2 ठिकाणी वर्ष दिलेलं आहे आणि त्या वर्षीची घटना पर्यावरणाच्या संबंधित आणि 2 ठिकाणी घटना दिल्या आहेत, त्या घटना कोणत्या वर्षी झाल्या ते लिहायचं आहे. आता सुरुवातीला स्टॉकहोम मानवी पर्यावरण परिषद, तर त्याचं वर्ष नोंदवायचं आहे, ते आहे 1972. दुसऱ्यामध्ये वर्ष दिलेलं आहे 1992 आणि पर्यावरणीय महत्त्वाचा प्रसंग किंवा घटना रिओ पर्यावरण परिषद आणि या परिषदेमध्ये शाश्वत विकास संकल्पना सर्व सदस्य राष्ट्रांनी मान्य केली. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्याला वर्ष, घटनेचं वर्ष लिहायचं आहे, ते आहे 1997. क्योटो परिषद, हवामान बदल रोखण्यासाठीचे मापदंड आखण्यात आले आणि स्वीकारण्यात आले. आणि शेवटचा मुद्दा वर्ष लिहायचं आहे 2015 आणि वर्ष दिलेलं आहे 2015. घटना लिहायची आहे पॅरिस हवामान बदल परिषद, या ठिकाणी तापमान वाढ रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर सहमती घडून आली. सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये तापमान वाढ रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यासाठी सहमती. तेव्हा अशा रीतीने ही कालरेषा आहे. 1972, 1992, 97 आणि 2015. 4 पर्यावरणविषयक परिषदांमधली महत्त्वाची माहिती या कालरेषेवरती आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत घटक कोणते? आता पर्यावरण ऱ्हासाला कारणीभूत असलेले घटक आहे जंगलतोड, वृक्षतोड किंवा वनतोड. त्याचबरोबर वनसंवर्धनाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. शासन व्यवस्थेचं आणि प्रशासनाचं, ज्या वनमंत्रालयाकडे ही जबाबदारी असते, विविध घटक राज्यांची आणि केंद्र सरकारची, या यंत्रणेमध्ये वृक्ष संवर्धनाबद्दल जे गांभीर्य असायला पाहिजे ते दिसून येत नाही. तुम्हाला जर बघायचं असेल तर मोठ्या प्रमाणावरती वनांची संख्या कमी होते. ही आकडेवारी तुम्ही आंतरजालाच्या मदतीने शोधू शकतात. तुमच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तुम्ही जिथे राहतात त्याच्या आजूबाजूला असलेली सर्वात जवळची जी काही जंगलं आहेत त्या जंगलांची आज काय स्थिती आहे आणि इथून मागे 25 वर्षापूर्वी ती जंगलं कशी होती
भविष्यामध्ये आणि तुम्ही अंदाज घेऊ शकता, प्रिडिक्शन करू शकता की किती टक्के शिल्लक राहतील. हा सगळ्यात मोठा धोका आहे. शाश्वत विकास ही संकल्पनाच आपल्याकडे रुजलेली नाही, हे त्याचं द्योतक आहे. तुम्ही बघा, जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, या महामार्गांच्या कडेला आपल्या पूर्वजांनी 50-60 किंवा मागे जाऊन 100 वर्षापूर्वी मोठमोठे वटवृक्ष लावलेले होते. महामार्गांच्या रुंदीकरणात, आधुनिकीकरणामध्ये, चौपदरीकरणामध्ये, सहापदरीकरणामध्ये आम्ही ते बेसुमारपणे कुठलाही विचार न करता तोडले. संसदेने कायदा केला की 1 वृक्ष तोडला तर 5 लावा, पण यांनी काय केलं, वटवृक्ष 1 तोडायचा आणि रस्त्याच्या कडेला गवत लावायचं शोभेचं. अशा प्रकारचं जर शासनाचं धोरण असेल, फुलझाडे लावायची, त्यानंतर वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये तेच खड्डे दरवर्षी त्याच्यातच वृक्षारोपण करायचं आणि खर्चाचा फुगवटा दाखवायचा, ही जर अशी नीती असेल तर यातून वनसंवर्धन होणार नाही. वर्षानुवर्षे तेच खड्डे, त्यातच पुन्हा वृक्ष लागवड करायची आणि त्यावर खर्च वाढवून दाखवायचा, अशी जर नीती असेल तर हे देशाच्या दृष्टीनेच नाही तर एकूण वैश्विक स्तरावरती घातक आहे आणि आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो आहे, असा हा प्रकार दिसतो आहे. त्यानंतर वाळू, दगड, मुरुम या गौण खनिजांची जी लूट होते आहे मोठ्या प्रमाणावरती, हे देखील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, ऱ्हासास कारणीभूत आहे. वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरण हे आणखी 2 घटक आहे पर्यावरण ऱ्हासाला कारणीभूत होणारे. आणि शेतीच्या बाबतीमध्ये अतिसिंचनामुळे, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे, कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतीचं अपरिमित नुकसान होत आहे. शेती मोठ्या प्रमाणावरती नापीक होते आहे आणि शेतीतील क्षारतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती क्षारता वाढलेली आहे आणि त्यामुळे सुपीकता जमिनीची झपाट्याने कमी होते आहे. तेव्हा हे पर्यावरण ऱ्हासाला कारणीभूत असलेले घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम झाला आहे? पर्यावरणाचे मानवी जीवनावरील काही परिणाम. ढासळत्या पर्यावरणामुळे मानवी जीवनावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. जागतिक तापमान वाढ, त्यामुळे ध्रुवीय प्रदेशामध्ये हिमनग वितळत आहेत. सृष्टीचक्रातील असमतोलामुळे सतत दुष्काळ, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी महापूर, अशी विषम परिस्थिती निर्माण होते आहे टोकाची. नद्या, सागर आणि महासागरांचे जलप्रदूषण आणि सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण होतो आहे. नवीन साथीच्या रोगांचा फैलाव होतो आहे, जसं की डेंग्यूची साथ बघा आपल्याकडे आता सुरू आहे. अणुभट्ट्यांमधील किरणोत्सर्गामुळे ओझोनचा थर विरळ होतो आहे. भूप्रदूषणामुळे शेती नापीक होण्याच्या प्रमाणात वाढ होते आहे. वनस्पती व प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तक्ता पूर्ण करायचा आहे, पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे. या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न, एक चिपको आंदोलन कुणी केले? सुंदरलाल बहुगुणा, चंडीप्रसाद भट्ट. त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर आणि जोहोड निर्मिती ते दिलेलंच आहे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा. पुढचा प्रश्न, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृतीबाबत घोषवाक्य तयार करा. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने किंवा जनजागृतीच्या दृष्टीने अनेक घोषवाक्य तुम्हाला तयार करता येतील. काही उदाहरणं मी देतो आहे, परंतु तुम्ही तुमच्या मनाने घोषवाक्य तयार करणं अपेक्षित आहे आणि ते वहीत सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये तुम्ही लिहावं. झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरा वाचवा. भकास करणारा नको विकास, हवा फक्त शाश्वत विकास. पेड़ ही पेड़ लगाते चलो, धरती को स्वर्ग बनाते चलो. सेव ट्रीज, सेव अर्थ. पर्यावरण बचे तो प्राण बचे. पौधे मत करो नष्ट, सांस लेने को होके कष्ट. तेव्हा अशा रीतीने तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी
तिन्ही भाषांमधून तुम्हाला आवडेल तसं, जमेल तसे तुम्ही स्वतः घोषवाक्य तयार करणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही आंतरजालाच्या मदतीने शोधून लिहिले तरी चालतील, परंतु जेणेकरून जनजागृती आपल्या घोषवाक्यांमुळे होईल अशा घोषवाक्यांची एक यादी करून ती तुम्ही वहीमध्ये लिहावी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मानवी हक्कावर कोणता परिणाम होतो? पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मानवी हक्कावर कोणता परिणाम होतो? आपण मानवी हक्कांबद्दल बघितलेलं आहे. जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याचा हक्क हे मानवी हक्क आहेत. मात्र पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे. आरोग्याचे प्रश्न सार्वजनिक अस्वच्छतेमुळे ऐरणीवर आलेले आहेत. ओझोनचा थर विरळ होतो आहे. हा कुठल्याही एका राष्ट्राचा प्रश्न नाही आहे, तर ही जागतिक स्वरूपाची समस्या आहे आणि त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाची दाट शक्यता बळावते. वायू गळती आणि तेल गळती हे एका राष्ट्राशी संबंधित प्रश्न नसतात, तर हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम असतात आणि ते सर्व राष्ट्रांना भोगावे लागतात. तापमान वाढीमुळे मानवी जीवनाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे, कारण समुद्रांच्या, सागरांच्या, महासागरांच्या पाण्याची पातळी वेगाने वाढते आहे आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील शहरे येत्या काळामध्ये पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. अन्यही परिणाम भोगावे लागत आहेत मानवजातीला. त्यामुळे पर्यावरण ऱ्हासाचा मानवी हक्कांवर थेट परिणाम होताना आपल्याला दिसतो आहे. मानवाचं जीवन हे धोक्यात येत आहे. त्यामुळे जीविताचा हक्क याच्यावरती त्याचं उल्लंघन होताना दिसतं आहे. आरोग्याचा हक्क, सुदृढ आरोग्याचा जो काही हक्क आहे त्याचंही उल्लंघन होतं आहे, कारण आरोग्याचे अनेक प्रश्न पर्यावरण ऱ्हासामुळे पुढे येताना दिसत आहेत. तेव्हा ही चर्चा आपण या संदर्भात केली आहे. त्यानंतर पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम म्हटलेला आहे. आपण नुकतेच पर्यावरणाचे मानवी जीवनावरील परिणाम, ते सर्व दुष्परिणाम त्याची चर्चा केलेलीच आहे. त्याच मुद्द्यांना त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार या ठिकाणी, तेव्हा तेच मुद्दे या ठिकाणी गृहीत धरून त्यात तुम्ही तुमचे काही मुद्दे ॲड करावेत आणि उत्तर लिहावं. पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या झाली आहे यावर तुमचे मत लिहा. 1990 नंतर जागतिकीकरणाची लाट सुरू झाली. पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी अनेक राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली. तेल आणि वायू गळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा कोणत्याही एका राष्ट्रापुरता मर्यादित नसतो. त्याचे दीर्घकालीन परिणाम सर्वच राष्ट्रांना भोगावे लागतात आणि यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित राष्ट्रांना सहमतीने आणि सहकार्याने एकत्र येण्याची गरज निर्माण होते. आणि अशा रीतीने पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या बनलेली आहे. ती कोणत्याही एका देशाची समस्या नाही. अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीची सुपीकता घटणे, पाणी टंचाई निर्माण होणे किंवा महापूर, अतिवृष्टी, तापमान वाढ, जलप्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, ओझोनच्या थराचं विरळ होणं हे पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम जरी असले तरी यापैकी काही परिणाम हे अनेक राष्ट्रांशी संबंधित आहेत. ते कोणत्याही एका विशिष्ट राष्ट्रापुरते मर्यादित नाही. या दीर्घकालीन परिणामांमुळे या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या बनलेली आहे. त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी माझी भूमिका या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तो निबंध तुम्ही वहीत लिहावा, तो तपासला जाईल. स्वाध्याय आणि मूल्यमापन. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणकोणते दिवस साजरे केले जातात? तर बघा, पर्यावरण रक्षणासाठी साजरे केले जाणारे विविध महत्त्वाचे दिवस
5 जून जागतिक पर्यावरण दिन, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन वर्ल्ड नेचर कॉन्झर्वेशन डे, 22 मार्च जागतिक जल दिन, 16 मे जागतिक कृषी पर्यटन दिन, 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन, 23 डिसेंबर राष्ट्रीय कृषक दिन आपल्या देशाचा, त्यानंतर 16 मे जागतिक जैवविविधता दिन ज्याला आपण वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणतो, 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन वर्ल्ड सॉइल डे, त्यानंतर 3 मार्च जागतिक वन्यजीव दिन किंवा वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर, 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस किंवा वर्ल्ड टायगर्स डे, इंटरनॅशनल टायगर्स डे. तेव्हा हे काही महत्त्वाचे पर्यावरणाशी संबंधित असलेले दिवस आहेत, पर्यावरण रक्षणाशी संबंधित जे साजरे केले जातात. जैवविविधता टिकवण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न करू शकता? आता हा वैयक्तिक प्रतिसादाचा प्रश्न असल्याने तुमच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत जैवविविधता टिकविण्यासाठीच्या, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठीच्या, ते मुद्दे, मनातले मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी उत्तरादाखल लिहावे असं अपेक्षित आहे. त्यानंतर पर्यावरणाचा संदेश देणारं चित्र काढा. हा उपक्रम किंवा ही कृती आहे, पण स्वाध्याय आणि मूल्यमापनाच्या प्रश्नापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहायची आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक उपक्रम दिलेला आहे, पाणी प्रदूषित होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय सुचवायचे आहेत आणि नाम फाउंडेशनच्या कार्याविषयी आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवून ती लिहायची आहे. तेव्हा हे सर्व प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही व्यवस्थितपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वहीत लिहिणं अपेक्षित आहे. धन्यवाद.